मी फार धाडसाचं विधान करते ना तर भांडतील पुणेकर माझ्याशी. मी पुण्यात राहते आणि पुण्याबद्दलच असं बोलते. पण खरं सांगू का, आपण सर्व अत्यंत सहृदय भाविक आहात. मनापासून मला परमादरणीय रोहनदादांची आता चिठ्ठी सुद्धा आली की कार्यक्रम पुढे गेला तरी चालेल, 9 ते 11 ही जरी कार्यक्रमाची वेळ असली तरी सुद्धा, म्हणजे त्यांनी असं नाही सांगितलं, पण मी तुम्हाला असं सांगते की 12 वाजू देणार नाही. म्हणजे वाजले की 12 असं तुम्ही मला म्हणायला नको परत. घड्याळातली तर नाहीच वाजू देणार आणि कीर्तनाचे वाजणार नाहीत याची परमात्मा पांडुरंग घेईल काळजी. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं दर्शन घेते. अत्यंत आबाल वृद्ध बघायला इतकं छान वाटतंय, काय सांगू तुम्हाला. श्रोत्यांमध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक असले की तो एक वेगळा त्रास असतो, पण श्रोत्यांमध्ये तरुण मंडळी असतील, अशी छान छान लहान मंडळी असतील, तर हा समोर न दिसणारा, आता तुम्हाला ते सुख नाही, आम्ही सगळे पाहतोय की समोर काय सुंदर वाटतोय बघायला. कारण सगळ्यांची उपस्थिती राहणं फार गरजेचं आहे. इथं महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, माझा बंधू वर्ग आहे, तरुण भावंड आहेत, माझ्यापेक्षा मोठी आहेत, लहान मंडळी आहेत. आणि मग असा सगळ्या श्रोत्यांचा उत्तम गदारोळ समोर असल्यानंतर तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद आहे, हा आनंदाचा गदारोळ. मग त्याला स्थळ काळ वेळ त्याचं बंधन राहत नाही. पण काळजी करू नका, आपण बंधनच पाळायचं अजिबात. 12च्या पुढे मी जाऊ नाही देणार, फार तर 12 वाजतील घड्याळातले. हा, त्यामुळे आपण सगळे जागेपणे कीर्तन श्रवण करूया. अत्यंत सुंदर दादांची माईक सिस्टीम आहे, ते छान त्यांच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने सांभाळा. फक्त माझं एकच म्हणणं असतं की लाऊड नाही झालं पाहिजे. ज्येष्ठ नागरिक असतात, कानाला त्रास होतो, त्यांच्या जवळ असतो साऊंड, आणि कशाला आरडाओरडा. आपण शांततेत जितकं होईल तेवढं छान जाईल. त्यामुळे खूप लाऊड करू नका, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे. अतिशय सुंदर अशी पखवाजाची साथ आहे, आमच्या महाराजांची पेटीची साथ आहे, तुळशीवाल्या मावशी, आमच्या विणेकरी, सर्व टाळकरी, सर्व संयोजक आयोजक सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते आणि सेवेला सुरुवात करते. जगद्गुरु संत श्रेष्ठ देहू निवासी वैराग्य राग रसिक भागवत धर्म मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्व परिचय असलेला गाथेतला अत्यंत सुंदर असा अभंग आज निरूपणाकरता घेतलाय. भगवंताला कुठलं बंधन बांधल्यानंतर भगवंत भक्तासाठी वाटेल ते करायला सिद्ध होतो, तयार होतो, तत्पर होतो, या सगळ्याचा परामर्श घेणारा तुकोबारायांचा हा अभंग आहे. विठ्ठल भगवंताला काय आवडतं, भक्ती करत असताना आपल्याला काय आवडतं आणि देवाला काय आवडतं, या 2 गोष्टी भिन्न आहेत. आपण जागेपणी ऐका बरं का. महिला वर्ग, आजची एकादशी आहे ना, आहे ना. आता इथं म्हणा हो, जाऊ दे, नसली तरी उपास आहे ना सगळ्यांचा. आता आमचा उपास म्हणजे कसा असतो, आदल्या दिवशी साबुदाणे भिजत घालायचे, मजबूत भगर करायची, शेंगदाण्याची आमटी भरपूर करायची, आणि त्या भगरीला शेंगदाण्याची आमटी असं त्याचं वैशिष्ट्य आहे की किती होता ती खपते, किती वाट्या पोटात गेल्या याचा काही अंदाज लागत नाही. मग शेवटी फळफळावर हंगामानुसार मोसमानुसार असतेच. बटाट्याचे वेफर्स, चिप्स, खारका, खजूर, बदाम, जे काही असेल ते एवढं सगळं कॉन्क्रीट जाम करायचं. आणि मग दिवसभर असा चेहरा असतो की जणू काही गिळलंच नाही. दिवसभर उपास आहे, उपास आहे, उपास आहे. पण उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वस्ती करणं, सहवासात राहणं, भगवंतांच्या सतत सहवासात राहणं, याचा अर्थ आहे उपवास. पण आपल्याकडे म्हणच पडली एकादशी, आणि एरवी नसतं भरलेलं, एवढं ताट आजच्या दिवशी भरलेलं असतं. पण असं हरकत नाही, आपण सगळ्यांनी भगवंतांच्या चिंतनात राहावं, ही त्याची संतांची आपल्याकडून असलेली अपेक्षा आहे. आणि असं व्रत वैकल्य, अशी साधना, असं नाम, असं प्रेम भगवंताला आमच्याकडून दिलं गेलं पाहिजे, ही संतांची धारणा आहे. आम्ही सगळे प्रेमापोटी करतो, आणि खरं तर बऱ्याचदा असं दिसतं की भक्तीमध्ये देवाच्या आवडीपेक्षा आपली आवड आपण जास्त जपतो. खूप लक्ष देऊन ऐका बरं का. कारण काय, कथा, कीर्तन, प्रवचन याच्यामध्ये तत्वज्ञान, वेदांत, सिद्धांत, शास्त्र असं सगळं आलं की बऱ्याच श्रोत्यांना असं वाटतं की याच्याशी आमचा काही संबंध नाही. हे म्हणजे आयसीयू मध्ये असलेल्या पेशंटनी डॉक्टरचा माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. तसं नाही ना इथं काही. म्हणजे मी तुम्ही खूप हसण्याच्या अपेक्षेने बसला असाल तर मला असं वाटतं कीर्तन हे टाइमपास नाहीये, हे मनोरंजन नाहीये, हे आत्मरंजन आहे. झालंच तर मनोभंजन आहे. दीड 2 तास, आणि त्यातही माझ्याकडून आता आज तुमच्या